आजकालच्या जगामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं खूप कठीण गोष्ट आहे. रोजच्या आयुष्यात 1 तासभर मेडिटेशन कर म्हटलं तरी शांत बसायला वेळ नाहीये. त्याला तितकं शांत बसायला लागतं आणि हा वेळ आज आपल्याकडे नाहीये. त्यामुळे ग्लॅमोवेल ही काळाची गरज आहे. तुम्ही स्पिरिच्युअलिटी बद्दल खूप सांगितलं, तर नक्की किती विश्वास आहे तुमचा स्पिरिच्युअलिटीवर? माझ्यासाठी मी सगळ्यात मोठी भक्त आहे स्वामी समर्थांची. सो स्वामी समर्थांचं जे माझ्यावरती ब्लेसिंग्स आहेत, मॅनिफेस्टेशन्स आहेत, तिथं गेलं की तुम्हाला फक्त अवेलेबल राहायला पाहिजे. आपल्याला जेव्हा हेल्दी राहायचं असतं एका पर्सनला, तर त्यांना कुठल्या गोष्टी करायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? मेडिटेशन दॅट इज अ स्टेट ऑफ वेलबिंग. तुम्ही मेडिटेशन करताय याचा अर्थ मेडिटेशन झालं का तुम्हाला? नाही ना. यू आर डुईंग अन ऍक्ट ऑफ मेडिटेटिंग. मूळ एनर्जी कुठून येते तुमची? तुम्हाला एक्सरसाइज करण्यानी एनर्जी येत का? डाएटनी येणार आहे का? मेडिटेशननी येणार आहे? नाही. आपण माणूस हा पंचतत्वानी बनलेला. ठीक आहे, आपला पहिला श्वास ही आपली पहिली एनर्जी आहे. दि मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले आजचे गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रचिती पुंडे. त्या MBBS DA आहेत. त्यासोबत त्या डायरेक्टर आहेत पुंडे हॉस्पिटलच्या. त्यांची कंपनी देखील आहे प्रोलक्स स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड म्हणून. त्यांची ही कंपनी ग्लॅमोवेल फिलॉसॉफी यावर आधारित आहे. त्यासोबत त्यांच्याकडे पेटंट देखील आहे. त्यांनी 25 पेक्षा जास्त पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. त्यासोबत त्यांना इंटरनॅशनल अवॉर्ड्स देखील भेटलेले आहेत. त्याचसोबत त्यांच्याकडं त्यांचा स्वतःचा मोबाईल ॲप देखील आहे आणि अनेक इंटरनॅशनल अवॉर्ड्स देखील त्यांना भेटलेले आहेत. त्याचसोबत मिस युनिव्हर्स ऑस्ट्रेलेशिया हा अवॉर्ड देखील त्यांना भेटलेला आहे. आणि आता इंट्रोडक्शन खूप जास्त होईल, कारण त्यांचं इंट्रोडक्शन खूप काही आहे. त्यांनी आयुष्यात खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. म्हणून मी पॉडकास्ट डिले न करता इंट्रोडक्शन इथंच थांबतो, पॉडकास्टकडे वळतो. म्हणून आजच्या पॉडकास्टमध्ये आपण तुमची जी ग्लॅमोवेलची जी फिलॉसॉफी आहे, सगळे जे मेडिकल सायन्स आहे तुमचं, तुम्ही स्वतः इन्व्हेंट केलेलं, तर ते मला जाणून घ्यायचं आहे. तर पहिलं तर मॅडम मला हा प्रश्न पडतो की तुम्ही डॉक्टर आहात आणि त्यासोबत तुम्ही एवढी बुक्स लिहिले आणि पर स्पिरिच्युअलिटी तुम्ही खूप फॉलो करता, तर हे सगळं कसं घडून आलं? मला जर्नी पहिली जाणून घ्यायची. राईट. खूप जण हा प्रश्न मला नेहमी विचारतात. ऍक्च्युली बाय बर्थ मी एक स्पिरिच्युअली ब्लेस्ड चाइल्ड आहे. 2 वर्षाची असल्यापासून मी भजन कीर्तन करायची आणि ते करत असतानाच आय वॉज बॉर्न अँड बॉट अप इन अ ट्रस्ट हॉस्पिटल. माझे पप्पा स्वतः डॉक्टर आहेत. वी हॅड 150 डॉक्टर्स तेव्हा. मोठं हॉस्पिटल होतं. सो एक मेडिकल फील्डकडे कल जास्त होता. मी ऑपरेशन्स बघायची, मग म्हणायची की मी पण मोठी झाले की पप्पासारखी डॉक्टर होणार. आणि हा द्वंद्व माझा कायम होता की इमॅजिन की एक स्पिरिच्युअल साईड आहे आणि एक मेडिकल साईड आहे. 2 एक्स्ट्रीम्स आहेत. सो हे सगळं करता करता माझं मेडिकल झालं. मी 13 सर्टिफिकेशन कोर्सेस केले आणि हे जेव्हा करून मी ऍक्च्युअल लग्नानंतर OPD करायला लागले. मी रोज 100 ते 120 पेशंट्स बघितलेले 2 वर्ष आधीपर्यंत OPD मध्ये. पण माझ्या कल स्पिरिच्युअल असल्यामुळे माझ्या लक्षात आलं की खूपसे आजार महिलांचे जे आहेत ते सायकोसोमॅटिक आहेत. सायकोसोमॅटिक म्हणजे आपल्याला त्या फिलिंग्स किंवा तो पेन जाणवतो. ऍक्च्युअली सर्दी होते, ऍक्च्युअली ॲलर्जी होते, पोट दुखतं, बाकीचे त्रास होतात, पण ते सगळे सायकोलॉजीमुळे असतात आणि त्याचा इम्पॅक्ट शरीरावर जास्त असतो. सो मी 13 सर्टिफिकेशन कोर्सेस केले. CBT, NLP असेल, इमोशनल इंटेलिजन्स. कारण जेव्हा आपण स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप लहानपणापासून असतो ना, तेव्हा खूप प्रश्न येतात आणि जितके प्रश्न येऊ तितका अभ्यास. आणि त्यामुळे हे सगळं करता करता मी तेव्हाच लिहायला चालू केलं होतं. साधारण 2010 पासून लिखाणकाम जास्त वाढलं. रिसर्च चालू झाला 2008 पासून माझा, की नवीन पिढीमध्ये काय बदल आहे आणि त्यांना मी ते टेक्निक्स द्यायला लागले. पण ते देत असताना आपण चेंजेस करतो. समजा मी आज ही ट्रीटमेंट दिली की थोडं NLP, थोडं CBT, थोडं स्पिरिच्युअली हे करा आणि एखादा ॲलोपॅथीचं मेडिसिन, ते डेव्हलप करत करत मग मला रिसर्च टॉपिक्स मी फाइंड आउट केले, ते जॉट डाऊन केले. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आत्ता होलिस्टिक वेलनेस बघतो, म्हणजे संपूर्ण आरोग्य. त्याच्यानंतर आलं स्पिरिच्युअल वेलनेस, म्हणजे काय की मेडिटेशन, हे जास्त आपण बघतो. पण जग तिथेच थांबलं आणि आपण 2G to 5G अनकॉन्शियसली एक उडी घेतलीये. बरोबर. म्हणजे आपण 5G वर्ल्डमध्ये गेलोय, आपण मॉडर्नायझेशन मध्ये गेलो. आता जेनझी, जेन अल्फा, जेन नेक्स्ट किती सगळे आले पटापट. म्हणजे काळ पण पटकन बदलला. पण आरोग्याच्या, मानसिक स्वास्थ्य आणि मेडिटेशनचे टूल्स सेमच आहेत. पण ते त्यांच्यावर एवढे इफेक्टिव्हली काम नाही करत आहेत. कारण की मी 5000 क्लायंट केस स्टडी सबमिट केल्या आणि देन आय कॉइन्ड द टर्म ग्लॅमोवेल वेलनेस ॲज अ वे ऑफ लाईफ. ग्लॅमर आणि वेलनेस याची जोड झाली पाहिजे आता. कारण की हे जरी 2 एक्स्ट्रीम्स असले तरी आपण त्या मॉडर्न जगात राहतोय. आपल्याला 10 दिवस रिसॉर्ट, आश्रम, रिट्रीटला जायला वेळ नाहीये किंवा
रोजच्या आयुष्यात 1 तासभर मेडिटेशन कर म्हटलं तरी शांत बसायला वेळ नाहीये. त्याला तितकं शांत बसायला लागतं आणि हा वेळ आज आपल्याकडे नाहीये. त्यामुळे ग्लॅमोवेल ही काळाची गरज आहे. वी हॅव अनकॉन्शियसली एंटर्ड मॉडर्नायझेशन अँड नाव इट इज द टाइम की आपण कॉन्शियसली चूज अ बॅलन्स ऑफ बोथ ग्लॅमर अँड वेलनेस टुगेदर. म्हणून ग्लॅमोवेल इज व्हॉट द एंटायर वर्ल्ड नीड्स. बरोबर, चांगलं उत्तर दिलं तुम्ही. आणि ही खरी गोष्ट आहे की आपल्याला म्हणजे आपण बघतोय जगामध्ये की आता ते स्विगी झोमॅटोमुळे लोकांना 5-5 मिनिटात जे लोकांचा रील्समुळे 10 सेकंदाचा आता टाइम स्पॅन राहिला की एखादी गोष्ट करण्याचा. तर दुसरा होतं मॅडम, मला एक होता की तुम्हाला एवढे सर्टिफिकेट जे भेटले तर आता मग तुम्हाला वेगवेगळ्या कॉलेजेस वगैरे तुम्हाला नक्कीच बोलत असतील. हो हो हो. सो तुम्ही जर बघितलं रिसेंटली मागच्या 1-1.5 वर्षात मी ग्लॅमोवेल बद्दल बोलायला लागले. पेटंट मला मिळायचं होतं म्हणून मी बोलत नव्हते इतके दिवस, पण माझे मोर दॅन 5,000 वर्कशॉप झाले 2008 पासून. प्रचिती कोकोरो नावाची एक फर्म होती माझी जुनी, आणि आता ती मी कन्वर्ट केली इनटू प्रोलक्स वेलनेस अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड. सो आपण आता उझबेकिस्तान आहे, ताशकंद विद्यापीठात मी गेले, तिथे माझं डिटॉक्स बॉडी माइंड इंटेलेक्ट हे बुक लॉन्च झालं. आता डेहराडूनला आणि बाकूला एक कॉन्फरन्स आहे इन द मंथ ऑफ मे, आणि आय एम व्हेरी हॅपी टू शेअर विथ ऑल ऑफ यू की तिथे माझं 27th बुक लॉन्च होणार आहे, विच इज युरेका रिसर्चर्स बियॉन्ड द लॅब अलर्ट, हाऊ टू रिसर्च. कारण रिसर्च मध्ये सगळेजण विचारतात की प्रोलक्स कसा आला, युनिक कॉन्सेप्ट आहे कंपनीचा, किंवा ग्लॅमोवेल कसं आलं, तुला कसं सुचलं हे, किंवा प्रोलक्स रिट्रीट नावाची टूर आहे, सगळे युनिक कॉन्सेप्ट आहेत आपले. सो देन लाईक लोक इन्सिस्ट करायला लागले, म्हणून मी ती बुक लिहिली की कसं रिसर्च केला पाहिजे. रिसर्च हा प्रॅक्टिकली अप्लिकेबल असला तरी पहिले तो क्रिएटिव्ह असतो, मग हा गॅप कसा ब्रिज करायचा. आणि मला वाटतं मी नंबर 5 आहे. सो नंबर 5 असणारे फक्त 5% लोक आहेत जगात. इफ यू डोंट नो, ऍक्च्युली नंबर 5 फॉर बॅलन्स. आणि अशा लोकांना खूप बॅलन्स्ड सगळं काही मिळतं, बोथ द अँगल्स, आणि आय थिंक आय वॉज मेड फॉर दॅट पर्पज. सो आता उझबेकिस्तान आहे, ताशकंद विद्यापीठ, भारतीदासन युनिव्हर्सिटी, नरेंद्र मोदीजींनी मागच्या वर्षी तिथून स्टार्ट केला होता. सो आय वॉज व्हेरी हॅपी की 4 जानेवारीला ते गेले होते तिथे, आणि 13 जानेवारीला मला बायोटेक सर्व्हिस अवॉर्ड मिळाला तिथे फॉर प्रोलक्स वेलनेस मोबाईल ॲप थ्रू मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. आणि मग आता कृष्णा युनिव्हर्सिटी आहे कराडला, कोलकाता, गुवाहाटी, त्रिची, असे बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये. बिकॉज आय थिंक माय रिसर्च इज ऑन मिलेनियल्स जेन्सी, की नवीन पिढीत कशी बदल झालेला आहे, मॉडर्नायझेशनमध्ये कसं नॅव्हिगेट केलं पाहिजे. आणि खरंच आपल्याला मन, बुद्धी, शरीर, आत्मा याच्या पलीकडे जे नवीन 2 इन्स्टिट्यूशन्स आलेत त्यांच्याकडे लक्ष देण्याचीही गरज आहे. मग लोक म्हणतात की मग मॅडम आम्ही मेडिटेशन विसरून जायचं का, मेंटल हेल्थ नाही करायचं, असं नाहीये. जुने जे आहेत ते सगळे आहेच आहेत. म्हणजे जस्ट इमॅजिन की एका घरात आजी आजोबा, आई बाबा आहेत, ते सगळे छान राहत आहेत, पण आता 2 नवीन छोटी मुलं आली, तर मग आपण या चौघांची काळजी घेणार आणि या दोघांची घेणार. तो ग्लॅमोवेल टॉक्स अबाउट 2:2 ह्युमन कोकोरो, म्हणजे मन, बुद्धी, आत्मा, शरीर, आणि त्याच्या पुढे सोल आणि साईक हे मी म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी मी 12 टूल्स डेव्हलप केलेले आहेत, आणि त्याबद्दल मी बोलते की हे पण गरजेचं आहे, पण आता ह्याचीही काळजी घेण्याची वेळ आलेली आहे. बरोबर. जेव्हा आपण मॉडर्नायझेशनचं इतकं सगळं वापरतो ना, मस्त की आपण काय स्विगी वापरतोय, डन्झो वापरतोय, आपण फास्ट रील्स बघतोय, एवढं एंटरटेनमेंट, एवढं डोपामिन सिक्रेट करून करून डोक्यामध्ये तो गॅस सतत ऑन आहे आपला स्ट्रेसचा, आणि त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याला जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर ग्लॅमोवेल हाच पर्याय आहे. मला हे आवडलं की आता कसं आहे, आजच्या जगामध्ये वाईट गोष्टी फास्ट झाल्यात, पण चांगल्या गोष्टी स्लो आहेत. वाईट गोष्टी बघ नेहमी पहिल्यापासूनच फास्ट होत्या. 100 कौरव होते आणि 5च पांडव होते. सो जगात हे ऍक्च्युली आपल्या पूर्वजांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे जितके मूर्ती आहेत, गणपती घे, कृष्णा घे, सणवार घे, कोणत्याही ह्याच्यामध्ये जर आपण घेतलं कोणत्याही संस्कृतीमध्ये, तर ऍक्च्युली देवाला एक रेकॉर्ड्स, क्रिकेट मॅचचे कसे आपण रेकॉर्ड्स बघतो, म्हणजे आज धोनी, सचिन तेंडुलकर यांचे रेकॉर्ड्स कदाचित विराट कोहली बघत असेल, तसंच हे जे सणवार आहेत हे सांगतात की 100 कौरव ऑलरेडी होते. वाईट गोष्टी, एखादी रूम किंवा बंगला जर बंद असेल 3 महिने तर काय होईल, पहिले जाळ्या जळमट येतील, त्याच्यानंतर अजून 3 वर्ष साप, किडे, मुंग्या येतील. पण त्या साप, किडे, मुंग्यांना आपण तिथं काही खायला प्यायला ठेवलं होतं का रे? नाही की नाही, ते आपोआपच आले. तसंच आपलं मन आहे आणि तसेच आपले बिहेवियर्स आहेत. माणूस हा मुळात आळशी असतो, माणूस हा मुळात सेफ झोन मध्ये आणि सेफ प्रोटेक्टिव्ह राहायला, बिकॉज ऑफ द फर्स्ट ब्रेन आपण सेफ राहायचा प्रयत्न करत असतो, आणि ते सेफ राहण्याच्या नादात जे काही सहज आहे, सोपं आहे, त्याच्याकडे आपण पटकन अट्रॅक्ट होतो. जर त्याच घराला नीट ठेवायचंय
तर आपल्याला त्या घराला 3 महिन्यात नाही रोज झाडावं लागेल. हो. दर महिन्याला जाळ्या जळमट काढाव्या लागतील, म्हणजे कष्ट जास्त आहेत. सो चांगले म्हणजे 5 पांडव किंवा चांगलं राहायचंय तर आपल्याला जास्त एफर्ट घ्यायला लागतात आणि एफर्ट घेऊनच चांगल्या गोष्टी मिळतात. म्हणून जगामध्ये चांगल्याला किंमत आहे. जर वाईट नसतं तर चांगल्याला किंमत नसती. ती चांगल्याला जास्त किंमत यावी म्हणून कदाचित 5 पांडव आणि 100 कौरव आहेत. आणि वाईट गोष्टी आता पटपट मिळत आहेत असं नाहीये. वाईट गोष्टी किती मिळू दे, आपण म्हणतो इंस्टाग्राम, इंटरनेट, तिथनं आपल्याला चांगले मिळतं. कदाचित आज हा पॉडकास्ट सगळे बघतायत. सो अशा चांगल्या गोष्टी त्यांना मिळतायत, पण आपण काय चूज करतो हे महत्वाचं आहे. आणि आपण नकळतपणे ह्याच्यात ओढले गेलोय. म्हणजे आपण सतत स्क्रोलिंग आणि ती आपल्या ब्रेनची वायरिंग झाली आहे. ती वायरिंग अशी झाली आहे की आपण म्हणजे काय म्हणतो त्याला, ते वाईट हॅबिटपेक्षा जास्त स्ट्रेस जो वाढलाय ना टाइम मॅनेजमेंटचा. आजकाल बघ किती कोर्सेस आहेत, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, हाऊ टू विन पीपल, कम्युनिकेशन स्टाईल, टाइम मॅनेजमेंट, त्याच्यानंतर प्रोकास्टिनेशन, हे सगळं आपण बोलतोय. पण हे सगळे मला वाटतं ब्रांचेस आहेत. त्याचं मूळ जे कारण आहे तो आहे स्ट्रेस. तो स्ट्रेस आहे कारण की मला परफेक्ट व्हायचंय, मला एक्सरसाइज पण करायची आहे, मला बॉडी पण बिल्ड करायची, मी डाएटही करणार, मी बेस्ट दिसणार, मी बेस्ट बिझनेस करणार, बिझनेस करता करता मी रील्सही बनवणार, रील्स करता करता मी पुस्तकही लिहिणार. मग हा सगळा ताण आपण घेतो आणि मग आपण वळतो ते जाऊ दे, सगळं बंद करून टाका, डोक्याला एस्केप पाहिजे, आणि देन वी एस्केप इन द स्क्रोलिंग. दॅट इज द प्रोसेस. सो ह्याच्या मुळाशी ग्लॅमोवेल काम करतं. आणि ते काम करत असताना मला सांगायला आवडेल की आपण लोक सगळे एस्केप्स बघतायत सध्या स्ट्रेसमुळे. ठीक आहे, आपण सॅटर्डे संडे आला की टूर, किड्झानिया, रिट्रीट, इकडे तिकडे जातो, वॉटर पार्कला जातो. दोन्ही एस्केप्स 2 एक्स्ट्रीमेंट्स आहेत. म्हणजे एक तर आपण काय करतो की पब, हुक्का पार्टीज किंवा गेम झोन किंवा मॉल, मूवी बघणे, हे एक एक्स्ट्रीमेंट. इथे फक्त एंटरटेनमेंट आहे. दुसरा एस्केप काय, मॅरेथॉन करा. त्याच्यानंतर जे चांगली थोडंसं वाटतं ना सदसद विवेक बुद्धी आहे, बाबा हे नाही करता येणार, तर ते मॅरेथॉन पळतील, आयर्नमॅन करतील किंवा जिमिंग करतील. 2 तासाच्या वर जर तुम्ही जिमला गेला तर इट इज अन ॲडिक्शन. मॅरेथॉन इज अन ॲडिक्शन ॲज पर मी, माय स्टडी अँड रिसर्च. आणि मी मेडिकल फील्डमधला रिसर्च केलाय. योगा, रिसॉर्ट, रिट्रीट हा एक एक्स्ट्रीमेंट आहे. जगात अशा फॅसिलिटीज नाही आहेत की जे दोन्ही बॅलन्स करतील, आणि प्रोलक्स रिट्रीट इज दॅट फॅसिलिटी. सो आम्ही एक हाफ डेची टूर काढली आहे, जी सकाळी 10 ते 3 किंवा 4 ते 9 लोक बुक करू शकतात. आणि त्या रिट्रीटमध्ये तुम्हाला ग्लॅमर आणि वेलनेस दोन्ही ऍक्टिव्हिटीज मिळतात. इट इज जस्ट लाईक इन्स्टंट वेलनेस. तुम्हाला स्विगीमध्ये किंवा इन्स्टंट फास्ट फूड मिळतं, इथे या चक्रा वगैरे सगळं आपोआप अलाईन होतं, अशी ती सिस्टीम आहे. त्याला आम्हाला वाजमे MSMEनी अवॉर्ड पण दिलाय की, आणि वी डिवाइस्ड दॅट सिस्टीम. म्हणून आय कुड राईट द बुक ऑन हाऊ टू रिसर्च ऍक्च्युली. पण मला एक तुमच्या आता मग तुम्ही एक पॉइंट सांगितलात की तुमचे जे ऑडियन्स आहे तुम्हाला सारखे विचारायचे की हे प्रोलक्स आहे काय, तर तोच मला प्रश्न पडला, त्याचं उत्तर द्या तुम्ही. अच्छा, व्हेरी नाईस. सो प्रोलक्स इज अ मल्टी एक्सपिरियन्स सेंटर. म्हणजे ग्लॅमोवेल ही फिलॉसॉफी मी काढली समजा, पण आता ग्लॅमोवेल लोकांना अनुभवायची आहे, कारण अनुभव हा नवीन गोष्ट आहे. सो अनुभव करण्यासाठी एक जागा हवी, आणि ती जागा म्हणजे प्रोलक्स आहे. ग्लॅमोवेल टॉक्स ऑफ 3 to 30 सेकंड टूल्स, इन्स्टंट वेलनेस, नो डाएट, नो एक्सरसाइज, नो मेडिटेशन इज नीडेड. तुमच्या आयुष्यात वेलनेस हा एव्हरीडे पार्ट ऑफ लाईफ बनला पाहिजे. तो बनवणार कसा, त्यासाठी दाखवायला प्रोलक्स एक असं एक्सपेरिमेंटल सेंटर आहे, जिथे आपण प्रोलक्स रिट्रीट घेतो. ती अर्ध्या दिवसाची टूर आहे, जसं चोखीदाणीची टूर आहे किंवा वॉटर पार्क, किड्झानिया, इथे तुम्ही बुक करता, तसंच तुम्ही इथेही बुक करू शकता. किती लोक बुक करू शकतात ते. तिथे आपण काय करतो की आल्यावर गुडी बॅग्स देणे, त्याच्यानंतर थोडे वेलकम ऍक्टिव्हिटीज असतात, डान्स, कराओके, आणि ते झालं की आपले 4 मेन वेलनेसचे प्रोसेसेस आहेत. त्याच्यामध्ये 10 स्टेप डिस्ट्रेस प्रोसेस असते. आपण ह्याच्यामध्ये सगळं 360 डिग्रीज ट्रीटमेंट्स यूज करतो. EFT, TFT, टॅपिंग, प्राणायाम, योगा, चेअर योगा, मेडिटेशन, साऊंड हिलिंग, सगळं काही. डिस्ट्रेस झालं की त्याच्यानंतर पंचतत्व आणि 5 सेन्सरी ऑर्गन्सचा एक्सपिरियन्स देतो. कारण प्रोलक्समध्ये सगळ्या सेंटरला 5 एलिमेंट्स आपण कॅलिब्रेट केलेले आहेत. 5 कन्सल्टंट्सनी ते कॅलिब्रेट केले. तिथे एअर तत्व, वॉटर, फायर, त्याच्यानंतर क्रिस्टल्स, पिरॅमिड्स हे टाकून, जसं मंदिरामध्ये व्हायब्रेशन्स असतात, तुम्हाला कुणीतरी गुरुनी मोठे व्हायब्रेशन्स द्यायला पाहिजेत, तसं ते सेंटर असं बनवले त्या फिलॉसॉफीवरती की तिथे येऊन तुम्हाला व्हायब्रेशन्स ऑटोमॅटिकली मिळतात. आणि हसत खेळत जे काही तुम्ही करताय, खा प्या, तुम्ही फोटोज काढा, फोटो बूथ्स वगैरे आहेत, फिल्म थिएटर आहे तिथे, पण त्याचा उपयोग आपण वेलनेससाठी केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला ग्लोबल लक्झरी वेलनेस इनोव्हेशन अवॉर्ड मिळाला. सो प्रोलक्स काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रोलक्स रिट्रीटचा अनुभव घ्यावा लागेल. सो मी तुला आणि तुम्हा सगळ्यांना इन्व्हाइट करते की तुम्ही नक्की प्रोलक्सला एकदा येऊन व्हिजिट करा.
तुम्हाला व्हिजिट करून तुम्ही बघू शकता की काय काय आहे तिथे, आणि मग तुम्ही रिट्रीट बुक करू शकता. सो व्हिजिट करायला आमचे सगळे मॅनेजर्स तिथे नेहमी असतात. तर चांगली संधी आपल्या ऑडियन्ससाठी. आणि दुसरं म्हणजे मॅडम, तुमच्या लाईफमधला टर्निंग पॉईंट कुठे होता की तुम्हाला वाटलं की अरे हे करायला हवं? हा खूपच मोठा आणि चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली मला बरेच जण, म्हणजे बरेच गुरु भेटले मला, कारण की मी 8 वर्षाच्या असताना हैदराबादच्या आश्रमात राहिलेली आहे. मी पंचतत्व साधना, शिवांबू साधना केली, आणि हे सगळं असताना मला सगळे, म्हणजे अगदी माझे कोरियाचे हिजिन पार्क किंवा जीही हे फ्रेंड्स आहेत, त्यांनी तर ECG सारख्या सगळ्या मशीन्स लावून मला ऑरा स्कॅन केलाय, टेस्ट केले, खूप जणांनी खूप काय काय केलंय. आणि दे यूज टू से की प्रचिती, तू एक खूप ओल्ड सोल आहेस, यू आर बॉर्न फॉर अ पर्पज. सो ते माझं ब्रेन वायरिंग आहे लहानपणीच तसं झालं, आणि खूप मॅनिफेस्टेशन्स येत गेले. हे सगळं असताना टर्निंग पॉईंट अशा व्यक्तींच्या लोकात एक नसतो, अनेक असतात. म्हणजे जर प्रचिती पुंडेचा युट्यूब बघितला ना, खूप जुना एक व्हिडिओ आहे. जेव्हा मी जस्ट युट्यूब स्टार्ट केलं होतं, तेव्हा मी म्हटलं होतं की माझ्या आयुष्यात 9 मोठे धक्के आहेत आणि 12-13 छोटे छोटे धक्के आहेत. सो असे धक्के येत राहतात, कारण की अध्यात्मात जेव्हा आपण खोलात जातो ना, पहिले तर सिद्धी येते तुम्हाला, जे आपण म्हणतो ना अलाइन, म्हणजे मॅनिफेस्टेशन होतं, सडन रिअलायझेशन्स, किंवा त्याला नाव दिलंय केन्शो मोमेंट्स, साटोरी मोमेंट्स, असे ते मोमेंट्स असतात जेव्हा आपण मेडिटेशन करतो. पण त्याचे तितके साईड इफेक्टही असतात. सो असे बरेच आलेले आहेत. आणि ग्लॅमोवेल मॅनिफेस्ट करायच्या आधी पण 1-2 मोमेंट्स लाईफमध्ये आले. हे मोमेंट्स असे काही जादुई नसतात किंवा आपण टीव्हीत बघतो असे नसतात, ते रिअल लाईफ असतात. समजा माझं लग्न होताना किंवा लग्न झाल्यानंतर किंवा मुलं झाल्यानंतर, मला एक मुलगा एक मुलगी आहे, मुलाच्या रूपाने पण मला खूप मॅनिफेस्टेशन्स झाले. सो मला वाटतं मुलाचा जन्म 2010 साली, आणि 2009 पासून बरेच मॅनिफेस्टेशन्स चालू होते माझे. तेव्हा मी एक कृष्णाची पेंटिंग काढली होती. खूप मोठी अशी कृष्णाची पेंटिंग आहे, आणि ती मी काढत नव्हते पहिले, की तो निळा कृष्ण. मग हे त्यावेळेस जे जे मोमेंट्स आले ते सगळे होमिओपॅथचा पॅनल आहे, प्रिडिक्टिव्ह होमिओपॅथी नावाचा मुंबईत, दरवेळेस माझं त्या पॅनलसोबत डिस्कशन असतं. तर त्यांनी ते पूर्ण केस रेकॉर्डिंग्स ठेवल्यात माझ्या, की जे जे मला वाटत गेलं तेच तेच घडत गेलं पुढे. सो ह्याला म्हणजे दोन्ही तिन्हीची जोड देऊ शकतो. पण मला वाटतं 2010 हा माझा लाईफचा टर्निंग पॉईंट होता, आणि त्यानंतर मी जास्त आरोग्याकडे वळले, की जास्त मला वेलनेस खोलात जाणून घ्यायचंय, की खरं वेलनेस. बघ, आपण म्हणतो की मी आजारी नाही पडत किंवा मला हॉस्पिटलला ऍडमिट व्हायची गरज नाही, मी फिट फाईन आहे, पण तरी कुठंतरी स्ट्रेस असतो, डोकं दुखत असतं, काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, लाईफ अनस्टेबल असते. सो त्याला मी नाव दिलंय ऑप्टिमल हेल्थ, दॅट इज नॉट वेलनेस. मग आणि हे सगळं मुलगा आजारी पडला ना, तेव्हा मी लिहिलेली पुस्तकं, म्हणजे डायरीज आहेत, त्याचं मी आता पुस्तकात रूपांतरण केलं. सो नुकतंच वेलनेस रिडिफाईन्ड 2 वर्षापूर्वी लॉन्च झालं ते. सो त्याच्यात मी वेलनेसला रिडिफाईन केले, की ही ऑप्टिमल हेल्थ आहे, आजारी न पडणे. मग आपण म्हणतो मेंटल हेल्थ, गुड थिंकिंग, गुड थॉट्स, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, मग त्याच्यानंतर मेडिटेशन, दॅट इज अ स्टेट ऑफ वेलबिईंग. तुम्ही मेडिटेशन करताय, ह्याचा अर्थ मेडिटेशन झालं का तुम्हाला? नाही ना, यू आर डुईंग अन ऍक्ट ऑफ मेडिटेटिंग. सो त्याला मी वेलबिईंग म्हणतेय. पण ट्रू वेलनेस इज ईज फ्लो इन ऑल द 12 ॲस्पेक्ट्स ऑफ युअर लाईफ. लाईफचे 12 ॲस्पेक्ट्स जर आपण धरले, की समजा आरोग्य आहे, पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, फायनान्सेस, रिलेशन्स, तुमचं स्पिरिच्युअल लाईफ, सगळ्या लाईफमध्ये फ्लो आणि ईज असेल, देन यू आर ट्रुली इन टू अ स्टेट ऑफ वेलनेस. अँड दॅट फॉर मी इज वेलनेस. त्या वेलनेसचा शोध 2010 सालपासून मी चालू केला, आणि त्याचं उत्तर मला चांगलं मिळालं. तेव्हा ते सडन डाउनलोडिंग होते इन्फॉर्मेशनची, दॅट वॉज इन द फॉर्म ऑफ ग्लॅमोवेल, आणि मग प्रोलक्स. कारण की डाउनलोड इन्फॉर्मेशन होते थ्रू युअर 7 चक्रा, पण तुम्हाला थर्ड आय हेल्प करतं तुम्हाला की ॲक्च्युअली काय आहे त्याचं डिकोडिंग करायला लागतं तुम्हाला, आणि ते डिकोडिंग करण्यात मला बराच वेळ गेला, आणि मग प्रोलक्सचा जन्म झाला. तुम्ही स्पिरिच्युअलिटी बद्दल खूप सांगितलं, तर नक्की किती विश्वास आहे तुमचा स्पिरिच्युअलिटीवर? स्पिरिच्युअलिटीमध्ये माझा प्रचंड विश्वास आहे, आणि स्पिरिच्युअलिटी वेगळं, रिलिजन वेगळं, सायंटिफिक स्पिरिच्युअलिटी वेगळी. ओके. सो बिईंग अ ॲलोपॅथी डॉक्टर आणि बिईंग इन टू स्पिरिच्युअलिटी आणि देन स्टडीड स्पिरिच्युअलिटी, आपण जी स्पिरिच्युअलिटी बघतो ना ती थोडी फॅन्टसाईज झाली आहे असं मला वाटतं. कारण की आपण स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म, मग ते खूप नाही का, मेडिटेशन करा, तपस्या करा, अंगारा लावा, पण स्पिरिच्युअलिटी खरी ही नाही आहे. खरी सायंटिफिक जी स्पिरिच्युअलिटी आहे, इट इज अबाउट की माणसाची लँग्वेज काय आहे, हिंदी, इंग्लिश, मराठी, जॅपनीज, चायनीज, कोरियन. युनिव्हर्सची जी काय लँग्वेज आहे, आपल्याला माहितीये का युनिव्हर्स कोणत्या भाषेत बोलतो. मग आपण ईश्वराला मागतो, सोर्सला मागतो, किंवा स्पिरिच्युअली मेडिटेशन करतो, किंवा जे काही करतो ते आपण कोणत्या तरी अशा शक्तीशी बोलत असतो जी या संपूर्ण विश्वाला चालवते, किंवा जी जगण्याला चालवते, किंवा जी एक ऑटो सिस्टीम आहे, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी
अशी सिस्टीम आहे की ती बनत जाते. म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा किंवा नाही का फूड चेन जे आपण म्हणतो की वाघानी हरणाला खावं, हरणानी गवत खावं, असं सगळं जे काही आहे ते एक ऑटो हे म्हणूयात आपण. पण त्याची लँग्वेज जर आपण समजलो तर आपल्यासाठी आयुष्य पण खूप सोपं होईल. आणि एक्झॅक्टली ग्लॅमोवेलमध्ये पण मी हेच करतेय. सो युनिव्हर्सची लँग्वेज आहे स्ट्रक्चर्स आणि व्हायब्रेशन्स. एक एनर्जी हिलिंग नावाचं पुस्तक मी लिहिलंय, त्याच्यात मी टाकलंय सोलफुल एनर्जी हिलिंग. कारण माणसाला आता गरज आहे की आत्मिक, माझ्यासाठी स्पिरिट आणि सोल हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्याला मी वेगळं केलेलं आहे. सो आत्मिक गोष्टी आपण करतोय, पण सोलला सुद्धा आपल्याला सांगण्याची गरज आहे. आणि खरं अध्यात्म म्हणजे ते व्हायब्रेशन्स आहेत. सो युनिव्हर्सची जी लँग्वेज आहे ती व्हायब्रेशन्स. आता माणसाला देवानी घडवलं किंवा युनिव्हर्स शक्ती जी काय आहे त्यांनी घडवताना ती लँग्वेज कशी दिली बरं आपल्याला? आपण पॉझिटिव्ह थॉट्स विचार करतो, तर थॉट्स हे इलेक्ट्रिक हर्ट्स, ती फ्रिक्वेन्सी सोडतात. हे ऍक्च्युली सायंटिफिकली मेजर केले एक्सपेरिमेंट्समध्ये. पण थॉट्स हे इलेक्ट्रिक आहेत, ते युनिव्हर्सपर्यंत नुसतेच पोचत नाही. तर माणसाला जे दिलं देवानी, तर ते दिले इमोशन्स. इमोशन इज एनर्जी इन मोशन. सगळ्या बर्ड्स, ॲनिमल्स पेक्षा आपण वेगळे काय? कारण फक्त माणसाला इमोशन्स आहेत. आणि जेव्हा ते इमोशन्स मोजतो आपण, समजा डिप्रेशनचा माणूस आहे तर ऍक्च्युअल त्याचे इमोशन्स हे 50-60 हर्ट्सच्या खाली असतात. एनलाइटनमेंट जी आहे ती 850 हर्ट्सच्या पुढे. लव्ह जे म्हणतो, लव्ह, कंपॅशन, ते 750 हर्ट्स आहे. त्याच्यानंतर राग, अँगर हे साधारणपणे 250 ते 150च्या मध्ये कुठेतरी. ठीक आहे. तर ह्या फ्रिक्वेन्सीज सायंटिफिकली मोजल्या जातात. त्या व्हायब्रेशन सोडतात आणि त्याला मी म्हणते मॅग्नेटिक एनर्जी. सो थॉट्स क्रिएट इलेक्ट्रिक एनर्जी, इमोशन्स क्रिएट मॅग्नेटिक एनर्जी, आणि या दोन्हीचं मिळून इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑरा जो गौतम बुद्धांभोवती किंवा आपण म्हणतो की विवेकानंदांभोवती, किंवा आता फॉर एक्झाम्पल माझं इन माय केस, कारण की मी लहानपणापासून अध्यात्मात आहे आणि मी जर सांगितलं की माझं वय एवढं आहे तर लोकांना विश्वास नाही वाटत. जेव्हा की मी कधीच पार्लर्समध्ये नाही गेले किंवा कधीच मी वेगळं काही केलं नाहीये स्वतःसाठी. कधी कधी डाएट, एक्सरसाइज, मेडिटेशनही करायचा वेळ नाही मिळत, कारण की ग्लॅमोवेल मी त्याच्यासाठीच डिवाइस केलं. पण हे सगळं असताना ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी बनवते ना आपल्याला, ती आपल्याला खरी ऊर्जा देते. आणि दॅट फॉर मी स्पिरिच्युअलिटी. आणि ही सगळी स्पिरिच्युअलिटी जाणवते. म्हणजे असं नाही की मी मंदिरांमध्ये जात नाही. माझ्यासाठी मी सगळ्यात मोठी भक्त आहे स्वामी समर्थांची. सो स्वामी समर्थांचं जे माझ्यावरती ब्लेसिंग्स आहेत, मॅनिफेस्टेशन्स आहेत, तिथं गेलं की तुम्हाला फक्त अवेलेबल राहायला पाहिजे. जर तुम्ही त्या वास्तूत, त्या मंदिरात गेलात तर तुम्हाला समजेल की किती स्ट्रॉंग व्हायब्रेशन्स आहेत. म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं, मी गेले, तिथल्या सचिवांशी मी बोलले. मी ऍक्च्युली दिव्य मराठीने मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं. संध्याकाळी तो कार्यक्रम होता सोलापूरला. मग ते मला म्हटले, मी म्हटलं की सर मी दिवसभर काय करणार? ते म्हटले आम्ही तुमचं अरेंज करतो, दर्शन अरेंज करतो. आणि दर्शन करताना मी डायरेक्ट स्वामींच्या समोर होते अगदी. म्हणजे मला वाटलं की खूप वेळ लागेल इकडून तिकडून जायला, पण अगदी तयारी चालू होती आणि VIP लाईनच्याही आधी मी जाऊन पोचले होते. मी गेले, चांगली ओटी वगैरे भरली, आणि जे ते व्हायब्रेशन्स आले ना, ते व्हायब्रेशन रिसीव्ह करण्यासाठी आपला शरीर हे आपला अँटिना आहे. आपण काय करतो या अँटिनाला? आपण याला नंब करून टाकतो. नंब कसं करतो? आपण सतत स्क्रोलिंग करतो किंवा आपण दुसरंच काहीतरी बघतो. आपली स्लीप, थर्स्ट, ॲपेटाईट हे आपण सप्रेस करून टाकतो ना. मला कधी भूकच लागत नाही म्हणतो, कारण आपण आपल्या शरीराला नंब करून टाकलेले. आपले इमोशन्स आहेत, आपले हे आहेत. आपण इमोशन्स फेस नाही करत स्वतःचे. आपण ते इमोशन्स झाकण्यासाठी, ते दुःख, राग झाकण्यासाठी दुसऱ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. आणि तेव्हा मग ते जे रिसेप्टिव्हिटी असते समर्थांच्या तिथे उभी राहून, त्या दिवशी तर ऍक्च्युली माझी जे बोलणं झालं त्यांच्यासोबत, तुम्हाला फक्त अवेलेबल राहायला पाहिजे. आपण जातो मंदिरात आणि खूप मागतो, मला हे दे, ते दे, ते दे. त्यांना आपल्याला काय सांगायचं ते देतच असतात आपल्याला. आपले इमोशन्स ते रीडच करत असतात ऍक्च्युली. त्यांना आपल्याला काय द्यायचंय हे घेण्यासाठी आपण अवेलेबल पाहिजे. आणि जेव्हा मी अवेलेबल झाले, मी मंदिरात दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत, महाआरती झाली, बाहेर येईपर्यंत पूजा केलेली मूर्ती माझ्या हातात होती. आणि ती मूर्ती घेऊन त्या दिवशी रात्री इव्हेंट संपला. मी म्हटलं हा बॉक्स, या बॉक्सवर माझं नाव ठेवा वगैरे असं तसं. आणि रात्री 12ला मी पुण्यात आले. नेक्स्ट डे मी ती मूर्ती अशी अगदी खूप मनोभावे, म्हणजे इतके इमोशन्स असे भरभरून येत होते मला. एक तर मी अध्यात्मात आहेच आधीपासून, आणि ते घेऊन आले. त्यावेळेस प्रोलक्सचं माझं केबिन जस्ट बनलं होतं आणि मी बसले नव्हते कधीच. स्वामींना घेऊन मी माझ्या नवीन केबिनमध्ये पहिल्यांदा शिफ्ट झाले. पहिला दिवा मी त्या दिवशी लावला प्रोलक्सला, आणि त्या दिवशी लगेच सगळे लोक गिफ्ट घेऊन यायला लागले. मग मी सरप्राईज की का गिफ्ट आणतायत, तर त्या दिवशी अक्षय तृतीया होती आणि स्वामी त्या दिवशी आले. म्हणजे खूप मॅनिफेस्टेशन्स असतात, तुम्ही फक्त अवेलेबल पाहिजे तिथे.
आणि ही जागरूकता सगळीकडे अवेलेबल आहे. जिथे जिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता ना तिथे आहे. फक्त तुम्ही अवेलेबल आहात का? तुमचा अँटीना, आपण मोबाईलचा अँटीना म्हणतो की अरे जिओचा टॉवर नीट काम करतोय का, एअरटेलचा काम, तसं आपला टॉवर नीट काम करतोय का हे बघणं गरजेचं आहे. खरंय, म्हणजे हे खरंच ऍक्च्युअली वर्क करतं मॅनिफेस्टेशन वगैरे सगळं. फक्त Yes. तुमचा फिलिंग्स प्युअर पाहिजेत. इमोशन्स पाहिजेत आणि थॉट्स, म्हणजे भाव, विचार, वाणी, क्रिया ही जेव्हा अलाइंड असेल, ते जितकं म्हणायला सोपं आहे तितकं तुम्ही प्रॅक्टिस केली तर ते सोपं आहे. तुम्हाला फक्त 21 ते 21 दिवस लागतात नवीन हॅबिट तयार व्हायला आणि 90 दिवस लागतात नवीन स्किल डेव्हलप व्हायला. म्हणजे तुमचं जे न्यूरोप्लास्टिसिटी आहे, ब्रेनमध्ये एक रस्ता तयार होतो त्या हॅबिटचा, तर त्याला 90 दिवस लागतात. तर तोपर्यंत जर तुम्ही तग धरला आणि तशीच सवय लावत गेलात तर तुम्ही नवीन होऊ शकता. बरेच लोक, आता बरेचसे माझे फ्रेंड्स आहेत, ते मला म्हणतात यार प्रचिती तू तेरे लिए सब आसान है, तू बचपन से ही करती है. यार प्रचिती हमको तो पैसे का टेंशन है, इतना काम का टेंशन है, जॉब का टेंशन है या बिझनेस का टेंशन है. पण असं नाही, तुम्ही स्वतःला जर लेबल लावलं ना की मी असा, तर ते थॉट तसे, ती व्हायब्रेशन तशी आणि मग मिळणार कसं तसंच. तर तुम्ही ते सगळं चेंज करू शकता, कारण दर 180 दिवसाला तुम्ही नवीन बनता आणि दर 365 डेजला एंटायर तुमची बॉडी, ब्रेन सगळं बदललेलं असतं. एव्हरी 365 डेज यू आर द कम्प्लीट न्यू यू. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे की मला असं बनायचंय आणि तसं केलं पाहिजे, नुसतं बनवू नये. सो पॉझिटिव्ह थिंकिंग आणि पॉझिटिव्ह इमोशन्स हे महत्वाचे. ह्या सगळ्यात मला एक लक्षात आलं की आता आपण नवीन बनतोय तर काही नवीन वाईट पण बनू शकतो ना. नवीन वाईट बनणं खूप सोपं आहे. जसं मी म्हटलं की आपलं ब्रेन नेहमी नेगेटिव्हिटीकडे पहिलं जातं, कारण की आपलं ब्रेन तसं डिझाईन्ड आहे. का डिझाईन्ड आहे? कारण की माणूस जो बनला तो जंगलात बनला. म्हणजे जेव्हा माकड होते त्याच्यापासून माणूस बनला. कारण माझा रिसर्च तर पूर्ण, म्हणजे ती ऍक्च्युअली डायग्राम जी आहे ना माणसापासून, एप्स पासून, हे त्याच्या पुढे काय झालंय तो माझा रिसर्च आहे. पण जंगलामध्ये आपण राहताना आपला फर्स्ट ब्रेन बनलेला आहे. सो फर्स्ट ब्रेनला जंगलात वाघ आला, अचानक सिंह आला, किंवा आपल्याला भूक खूप लागली, आपल्याला पाणी नाही मिळालं, तर मरायचे चान्सेस जास्त होते. सो हा फर्स्ट ब्रेन हा खूप जुना ब्रेन आहे आणि हा आपला रक्षा करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी. सो बाय डिफॉल्ट हे पहिलं नेगेटिव्हिटी बघणार की इकडनं नेगेटिव्हिटी का, हा असं म्हणेल का, तो तसं म्हणेल का. पण दीज थॉट्स आर नॉट अस. आपल्याला समजून घेतलं पाहिजे की वी आर नॉट आवर थॉट्स. आपण आपला आत्मा आहेत. हे तर आपल्याला जागरूक करण्यासाठी की सिग्नल आहे. ओके, मग मी ह्याला सांगू शकते. मग फर्स्ट ब्रेन नंतर काय झालं की सेकंड ब्रेन डेव्हलप झाला. जेव्हा माणूस कळपात राहायला लागला, त्याला कळालं की ॲनिमल्स कळपात राहतात, मग आपण कळपात राहू. मग सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, वेशीतनं बाहेर जा, ही शिक्षा असायची तेव्हा. त्यानंतर आपला थर्ड ब्रेन बनला. थर्ड ब्रेनच्या वेळेस काय होतं की व्हील इन्व्हेंट झाला ना, चक्र. सो मग आपण बैलगाडीने इकडे जा तिकडे जा, आपली कनेक्टिव्हिटी वाढली. सो मग काय झालं, ये इलाका मेरा, ये रानी मेरी, वो इलाका तेरा, वो रानी तेरी. मग इगो डेव्हलप झाला. मग इगो डेव्हलप झाल्यामुळे ते क्लॅशेस, भांडणं. आणि फोर्थ ब्रेन आहे जे आता सायन्स, इन्व्हेन्शन, एव्होल्युशन, मग हे सगळं आपण हे प्री फ्रंटल कॉर्टेक्स जे म्हणतो. सो दॅट इज द सुपर इव्हॉल्ड ह्युमन ब्रेन. पण हा ब्रेन तर आत्ता आलाय, ह्याचं किती आहे, 10% होल्ड आहे आपल्यावरती. ह्याचं 90% होल्ड आहे. कारण की हा अजूनही जीन्समध्ये आपल्या ती मेमरी, DNA मध्ये एन्कोडेड आहे आणि ती आपण डिनाय नाही करू शकत. म्हणून आपल्याला फिअर, अँझायटी, रेस्टलेसनेस हे जे काही होतात ना, ते त्या फ्युचरच्या भीतीमुळे होतात. आता लोक अँझायटी आणि डिप्रेशनला एकच म्हणतात. डिप्रेशन हे पास्टचं असतं, अँझायटी आणि फिअर हे फ्युचरचं असतं. सो इथनं जी येणारी भीती आहे ती ब्रेन तसं डिझाईन्ड आहे. त्यामुळे आपल्याला कॉन्शियसली एफर्ट करायला लागतं. तू जसं म्हटलास की पण आपण तयार होत असताना जर निगेटिव्ह झालो तर नाही होणार ना. जर तुम्ही कॉन्शियसली तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि परत परत घेतली तर. एका लहान मुलाला ABCD आपण शिकवतो ना, परत परत शिकवतो, त्याला A लिहिता येत असतं का, त्याला A माहिती आहे का, नाही. पण तो एफर्ट घेतो. तसं आपल्याला एफर्ट घ्यावा लागेल. आणि म्हणून खूप सगळे रील्स किंवा खूप नॉलेज घेऊन आपल्याला नॉलेज कॉन्स्टिपेशन होते. म्हणजे जर मी आता खूप जेवण केलं तर मला काय होईल, अपचन होईल. तसंच खूप नॉलेज घेतलं तर ब्रेनला कळत नाही, कारण ब्रेन हे आपलं सगळ्यात बेस्ट सर्वंट आहे. आपलं मन, बुद्धी, शरीर हे आपले नोकर आहेत. ते आपलं पूर्ण ऐकतात आणि मग ऐकतात कुणाचं, आत्म्याचं. ठीक आहे. मग ह्या आत्म्याला ते नॉलेज प्रोसेस करायला लागतं की ओके हे आहे म्हणजे हे असं आहे. मग प्रोसेस केल्यानंतर मी हे अप्लाय करेन. मग ते अप्लाय करून आपण बघतो की ते कामी येते का नाही, किंवा चेंज करतो. आणि चेंज झाल्यावर मग ते ऍप्लिकेशन ठरवतो की हे आता असं अप्लाय करायचंय. मग ते ब्रेनला करेक्ट प्रोग्रॅमिंग झाली. आता हे एवढं डायजेशनची प्रोसेस आहे. एक रील बघितल्यावर एवढी प्रोसेस करतो का आपण? म्हणून मग ओव्हरलोड होतोय ब्रेनला सध्या. आणि म्हणून आपल्याला भीती वाटते
की मी नेगेटिव्हिटीकडे वळालो तर. पण ही प्रोसेस जर मी केली तर मी नाही वळणार. ही माझी गॅरंटी, ही ग्लॅमोवेलची गॅरंटी की नाही वळणार. फक्त आपल्याला, आपण जसा मोबाईल फोन शिकतो किंवा कार शिकतो तसं आपण ॲज अ माणूस रोज 70 ते 80,000 डिसिजन्स पर डे घेत असतो. मग हे डिसिजन्स आपण कुठून घेतो? आपण ब्रेननी घेतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थनी घेतो. ब्रेन मी एक सांगितलं, असे 3 ब्रेन्स आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याकडे 16 लेवल्स ऑफ कॉन्शियसनेस आहेत, 4 पार्ट्स ऑफ माइंड आहेत. आपण गट फिलिंगनी घेतो, इंट्युजननी घेतो, थॉट्स, बिलीफ्स, ऍक्शन्स, इमोशन्स. कुठून डिसिजन घेतो नाही माहिती, कारण आपण शिकलोच नाही. हे शिकवते मी माझ्या ग्लॅमोवेल मास्टर क्लासमध्ये, जो 3 महिन्यातनं एकच बॅच मी करते. 75 लोकांची ती बॅच असते आणि 3 महिन्यातनं एकच बॅच होते. पण त्याला मी म्हणते ग्लॅमोवेल मास्टर क्लास, द अल्टिमेट ह्युमन एव्होल्युशन कोड. त्याच्यात मी मन, बुद्धी, आत्मा, शरीरही बोलते आणि माझा जो ग्लॅमोवेल आहे सोल साईक त्याच्याबद्दलही बोलते आणि पूर्ण तुम्हाला मशीन समजवते. हार्डवेअर काय, सॉफ्टवेअर काय, प्रोग्रामिंग कशी करायची, इलेक्ट्रिक एनर्जी कशी आहे, मॅग्नेटिक एनर्जी कशी आहे. जेव्हा तुम्हाला रिअल कळतं तेव्हा बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आणि ही भीती थांबते. बघ, तुला भीती कधी वाटणार? तुला माहिती नसेल ते त्याची भीती वाटते. एकदा माहिती झालं की घाबरतो आपण, पण आपण करतो ती गोष्ट. तसं आपल्याला आपल्या स्वतःला शिकण्याची खरंच गरज आहे आता. तर मगाशी तुम्ही एक पॉईंट मांडलात की आपली जी आपण लहानपणापासून जी डायग्राम बघत आलोय की माकडापासून माणूस होईपर्यंत, आणि त्याच्या पुढची स्टडी तुम्ही केले, तर मला ते लगेच जाणवलं की जिथे विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म सुरू होतं. करेक्ट. वाव, दॅट्स सो नाईस, वंडरफुल. ते तुम्ही त्यामुळे तुम्ही ते करू शकलाय, कारण तुम्हाला विज्ञानासोबत अध्यात्माची पण जोड आहे. आणि अध्यात्मासाठी कसं आहे की तुम्हाला सरेंडर व्हावं लागतं. म्हणजे माझ्या वेलनेस रिडिफाईन्ड पुस्तक आहे, इथेच आहे ते. तर त्या पुस्तकात एक असं गुरु आणि शिष्य असं पण मी दाखवलेलं आहे. ते सरेंडर्ड होते बघ. आजकालचं आपण बघतो, आपली चूक नाहीये त्यात किंवा नवीन पिढीची चूक नाहीये त्यात, कारण सिस्टीम प्रोग्रामिंग तसं बनत गेले. आपण हात जरी जोडले ना आता देवापुढे किंवा आई वडिलांपुढे, तरी आपण 100% सरेंडर्ड असतो का? मला नसतो की नाही. मग आपण जर सरेंडर्ड नसेल तर आपण ओपन नाही आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं समजवते की पाऊस पडतोय, समजा मला मेडिटेशन करायचंय, तसंच समजा मला पावसात भिजायचं असं धरू, ही अॅनॉलॉजी आहे, ठीक आहे. समजा मला पावसात भिजायचं तर मी काय करेन? खिडकीतनं मला पाऊस दिसला, मी कपडे चेंज करेन, बाहेर जाऊन उभी राहीन, मी अवेलेबल राहीन. पण ह्याची गॅरंटी का की मी पावसात भिजेन? त्या पावसाने मला भिजवलं पाहिजे. तसंच मेडिटेशन आहे, तसंच सरेंडर करून ते नॉलेज मिळणं आहे. म्हणजे सगळं, वी हॅव एव्हरीथिंग विदिन अस. आपण सगळे एका म्हणजे त्रिपुर सुंदरी माता होती, त्या सगळ्यात पहिला सोर्स आहे जीवाचा, ठीक आहे. त्यांच्यातनं अनेक बनत गेले सगळे देव, माणसं, हे ते सगळं. शी इज द सोर्स असं म्हणतात. आणि वी ऑल स्टे इन युनिव्हर्सल वननेस किंवा कॉन्शियसनेस. पण हे जेव्हा युनिव्हर्सल वननेस आहे तेव्हा ते नॉलेज सगळ्यांमध्ये आहे, फक्त ते आपण अवेलेबल आहेत का घेण्यासाठी. समजा मी पावसात एवढंच पात्र घेतलं तर एवढंच पाणी मिळेल, पण माझं पात्र एवढं असेल तर एवढं मिळेल. सो भक्ती, हे जे मी मगाशी हर्ट सांगितलं, भक्ती ही हायेस्ट फॉर्म ऑफ प्रेम आहे. आणि ते जेव्हा सरेंडर्ड असतो, म्हणून अर्जुनालाच का कृष्णाने सांगितलं, कर्णाला का नाही सांगितलं? सो ते अवेलेबिलिटी, कारण कर्णही तेवढाच अवेलेबल होता, पण तो अधर्माच्या विरुद्ध होता. सो परीक्षा त्या वेळेस ईश्वरही घेत असतो किंवा सोर्सही घेतो तुमचं, आणि त्या परीक्षा तुम्ही किती धर्माच्या दृष्टीने फॉलो करत जाता. बरं, धर्म हे गाईडलाईन्स आहेत. पितामह भीष्मनी पण धर्म फॉलो केला, पण पितामह भीष्मनी गाईडलाईन खूप स्ट्रिक्टली फॉलो केली. सत्सत, विवेक, बुद्धी आणि रियालिटी प्रमाणे जे ऍप्लिकेबल आहे ते कृष्णाने दाखवलं. सो हे पात्र आपण अवेलेबल जितकं करतो तेवढा आपण रिसिव्हिंग एंडला असतो. आणि जेव्हा आपण सरेंडर्ड असतो तिथे अध्यात्म सुरू होतो, पण सुरू होऊन तो पुढे जास्त खोलात जातो, कारण मग त्याची खोली भरपूर आहे. मग त्याच्यात तुम्हाला असे अनेक प्रश्न पडतात. मग माझ्यासारखी अशी 25 पुस्तकं लिहिली तरी आपण थांबत नाही, आपण पुढे तो प्रवास करत राहतो. पण याच्यासाठी एक हर्डल आजच्या पिढीत आहे, तो आहे इंटलेक्ट. म्हणजे माझं एक पुस्तक आहे डिटॉक्स बॉडी माइंड इंटलेक्ट. नवीन पिढी प्रचंड हुशार आहे, पटकन फास्ट अडॅप्ट करते. म्हणजे माझ्या आजी आजोबा, त्यांना जे येत नाही ते माझ्या आईवडिलांना येतं, त्यांना येत नाही ते मला येतं, मला येत नाही ते माझ्या मुलांना, आणि त्यांच्यापेक्षा जे छोटे मित्र आहेत त्यांना पटकन येतं. आता इतकी बुद्धी वाढत चालली आहे, पण ही बुद्धी इंटलेक्ट आहे. आणि जे आपण अध्यात्म किंवा ओपननेस म्हणतो तो हायर इंटेलिजन्स आहे, ते पण मी माझ्या पुस्तकांमध्ये दाखवलं. या इंटलेक्टला ताब्यात घेण्याची गरज आहे, कारण आजकालच्या पिढीला सगळं काही येतं. मुझे ये भी आता है, ये भी आता है, ये भी आता है, मैं सब कुछ कर सकता हूँ. मग तुला जॉब का नाहीये? मग तू प्रोकास्टिनेट का करतो? मग तुला करिअरचं कन्फ्युजन काय? हे ग्लॅमोवेल सॉल्व्ह करते.
हे ग्लॅमोवेल, कारण मला ब्लेसिंग्स आहेत, क्लॅरिकॉग्निझन्स इज क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ थिंग्स. सो त्यामुळे हे हायर इंटेलिजन्स, इंटलेक्ट, हे जे टर्म्स मी कॉइन केलेत ह्या सगळ्याचे कॉपीराईट्स आहेत माझ्याकडे. बरोबर. पण मॅडम हे आता आपण जे तुम्ही सांगतायत, भले ग्लॅमोवेल एखादी फॉलो केलं, पण आजकालच्या जगामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं खूप कठीण गोष्ट आहे. हो, तर आता ही जी कन्सिस्टन्सी आहे, किंवा मी नेगेटिव्हिटीकडे वळलो तर, किंवा मी हे फॉलो करू शकलो नाही, प्रोकास्टिनेट केलं, हे सगळे ब्रांचेस आहेत. मी जे म्हटलं की आपल्याला ती मशीन शिकण्याची गरज आहे. जर माझे मूळच नीट असेल तर येणाऱ्या फांद्या आपोआपच नीट येतील. वेलनेस इज ईज, फ्लो अँड बॅलन्स इन ऑल द 12 ॲस्पेक्ट्स ऑफ युअर लाईफ. म्हणजे मला समजा प्रोफेशन नीट करायचं आहे किंवा मला पैसे कमवायचे आहेत, तर मग आजकाल पैसे कमवायसाठी काय काय कोर्सेस दिसतात तुला, की टाईम मॅनेजमेंट करा, मग प्रोकास्टिनेशन कसं नाही करायचं, कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करायचं, ॲफर्मेशन्सनी तुम्ही हे करा. हे सगळं रोल डाऊन एकाच ठिकाणी येतं, ते म्हणजे तुमचं मूळ आहे. तुम्ही ब्रांचेसवर नका काम करू. कन्सिस्टन्सी काय येत नाही ह्याचं जर उत्तर तुम्हाला मिळालं तर कन्सिस्टन्सी ऑटोमॅटिकली तुम्ही स्वतः आणणार. ही ग्लॅमोवेलची गॅरंटी आहे. ओके. मग आता आपल्याला जेव्हा हेल्दी राहायचं असतं एका पर्सनला, तर त्यांना असं कुठल्या गोष्टी करायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? येस. सो हेल्दी राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे गुगलनी आपल्याला दाखवलेलं आहे म्हणजे आजकाल जग जे आपल्याला दाखवतंय, हेल्थ आणि वेलनेस म्हटलं की पहिलं काय येतं आपल्यासमोर, येतं की मला एक्सरसाइज करायची. म्हणजे काय, खूप सगळ्या जिम चेन्स आल्या, प्रोटीन पावडर आलं, ॲथलीजर, फुटवेअर, एव्हरीथिंग इज मार्केट. मग काय आलं, डायटिंग करायचंय. मग काय, इंटरमिटंट फास्टिंग, किनवा, ब्रोकली, ओट्स, एव्हरीथिंग इज अगेन, कारण खूप सगळं तो एक फील्ड वेगळा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आलं, योगा, अध्यात्म, मेडिटेशन करायचंय. पण हे सगळं करण्याच्या आधी, ह्या सगळ्याला खूप वेळ लागतो. हे सगळं करण्याच्या आधी मूळ एनर्जी कुठून येते तुमची? तुम्हाला एक्सरसाइज करण्याने एनर्जी येते मूळ, का डाएटनी येणार आहे, का मेडिटेशननी येणार आहे? नाही. तर आपण माणूस हा पंचतत्वानी बनलेला आहे. ठीक आहे. आपला पहिला श्वास ही आपली पहिली एनर्जी आहे. आपलं पहिलं खाणं हे पंचतत्व आहे, ना की डाएट एक्सरसाइज आहे. सो पहिले तर ब्रेथ ही खूप इम्पॉर्टंट आहे. हनुमान आजही अजरामर आहे ना, तो हिंडतोय सगळीकडे, हो की नाही? सीता म्हणजे सत्य आहे. रामा थ्रू, म्हणजे रामाकडे पोचायचं आहे सत्याकडे, तर ते थ्रू वायू म्हणजे प्राणायाम. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे हेल्थ आणि वेलनेस, किंवा मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, प्रोकास्टिनेशन, जे काही समस्या आहेत ना, पहिले तर श्वास नीट घ्या. श्वास, तुमची डावी बाजू आहे ती इडा नाडी आहे आणि उजवी बाजू आहे ती पिंगला नाडी आहे. चंद्र आणि सूर्य नाडी आपण म्हणतो. आता कितीतरी प्राणायाम वगैरे तुम्ही बघताय इंटरनेटवर, सगळीकडे अवेलेबल आहे, पण डावं ते उजवं, उजवं ते डावं करता येतं हे सांगतं का कुणी? नाही सांगत, नाही शिकवत. सो प्राणायाम खूप इम्पॉर्टंट आहे. ते आपण, मी आता 21 डे इझी वेलनेस चॅलेंज चालू केलेलं आहे यूट्यूबवर. आज डे 5 आहे, तर ते पण दिसेल तुम्हाला. सो टूल्स, इझी टूल्स पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचा प्राणायाम नीट करा. तुमचं लिम्फॅटिक ड्रेनेज नीट पाहिजे. जसा ब्लड फ्लो असतो सगळ्या बॉडीत, तसा एक लिम्फ फ्लो असतो. लिम्फ, त्याला आपण इमोशनल फ्रीडम टेक्निक किंवा EFT TFT टॅपिंग हे पण म्हणतो आपण. तर त्याच्यासाठी सिम्पल असतं की आपण कान ओढले, तर जुन्या काळात आपले मोठे लोक कान ओढायचे, त्यांनी वेगल नर्व स्टिम्युलेट होते आणि त्यांनी स्ट्रेस जी असते ती सिम्पथेटिक सिस्टीम आहे, ती स्विच होते पॅरासिम्पथेटिक सिस्टीमवरती. त्यामुळे अधूनमधून दिवसभरातनं 10 वेळा स्वतःचे कान ओढा. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली जाऊन बघा, डे 2चा माझा व्हिडिओ, त्याच्यावर दिसेल की का कान ओढला पाहिजे. जुने लोक असं टपली मारायचे, इथे पिनियल ग्लँड ॲक्टिव्हेशन होतं, उठबशा काढायचे. फॉरेनमध्ये पार्किन्सन्सचे म्हातारे माणसं आता उठबशा काढतात. सो वेलनेस इतकं सोपं होतं, आपल्या एव्हरीडे लाईफचा तो एक भाग होता. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं लिम्फॅटिक ड्रेनेज 2. 3 नंबरला खाणं बेसिक नीट ठेवा. म्हणजे आपली एक सायकेट्रिक रिदम असते आणि एक बायोलॉजिकल क्लॉक आहे निसर्गाचा. कधी पक्षाला बघितलंय का की मला बीपी झालाय, किंवा गाय म्हणते का ओ मला ना मुझे ना थोडा डायबिटीज आहे, असं नाही म्हणत ते, कारण त्यांचं बायोलॉजिकल क्लॉक हे निसर्गाशी अलाइंड आहे. सो आपल्यामध्ये लिव्हर, हार्ट, ब्रेन, किडनी हे कधी डिटॉक्सिफाय होतं ह्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. ही बॉडी आहे, ह्याची सिस्टीम ठरलेली आहे. ठीक आहे. आता आपली सायकेट्रिक रिदम, तुम्ही रात्री 2 वाजता जेवलात, चालणार आहे का? नाही चालणार त्या सिस्टीमला. 7च्या नंतर तुम्ही कमीच खाल्लं पाहिजे, सकाळी लवकर. मग लोक म्हणतात ओ आय एम अ नाईट आउल, मैं ऐसे चेंज हो गई, मैं वैसे चेंज हो गई. आता तुम्हाला 10 वर्ष काहीच नाही होणार. 10 वर्षानंतर अचानक कॅन्सर निघेल, अचानक काहीतरी प्रॉब्लेम्स येतील, मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स येतील. कधी कधी शरीरावर येतं, कधी कधी मनावर येतं. म्हणजे यू आर नॉट इन अ स्टेट ऑफ वेलनेस. आणि दॅट इज वॉट आय एम ट्राईंग टू टेल पीपल, की जे बेसिक्स आहेत ते बेसिक्स फूडच्या बाबतीत फॉलो करा. ईट लाईक अ किंग. राजा हा म्हातारा होता,
किंग म्हणजे खूप खाणं नाही करायचं ब्रेकफास्टला. किंग म्हणजे कमी खाणं पण न्यूट्रिशियस खाणं जे पचवता येईल. लंच लाईक अ प्रिन्स म्हणजे खूप सगळं खा. प्रिन्स हट्टाकट्टा आहे, तो पचवू शकतो. आणि डिनर लाईक अ बेगर. सो 3 वेळा नीट खा, बाकी पोटाला आराम द्या. हे खाण्यापिण्याच्या बाबतीत. पाणी तहान लागेल तेवढंच प्या. अमुक पाणी तमुक पाणी, दर 1 तासाला 1 ग्लास. मग तुम्हाला परत इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो. सो न्यूट्रिशनचे बेसिक्स हे बेसिक्स आहेत. प्लीज फॉलो द बेसिक्स आणि त्यांनी सुद्धा तुमचं आरोग्य बऱ्यापैकी नीट राहील. आणि बेसिकमध्ये परत आजकाल आलंच आहे की मोबाईल कमी बघा. मेंटल हेल्थ म्हणजे चौथा फॅक्टर, चौथा आयाम आरोग्याचा जर मेंटल हेल्थ बघितलं तर त्यासाठी आपल्याला माहितीच आहे की चांगले विचार करा, थोडे प्रयत्न करा. नसेल तर एखाद्या कोचकडे जा, विचारा, चांगली पुस्तकं वाचा, मोबाईलपासून थोडंसं लांब राहा. संध्याकाळी मोबाईल थोडा अवॉइड करा, कारण संध्याकाळी आपल्या डोळ्यातनं मेलॅटोनिन सिक्रीट होत असतं. पण जर आपण स्क्रीन टाईम वाढवला तर 7च्या नंतर, जुन्या काळात खूप गडद अंधार असायचा बघ. लाईट्स आता किती जास्त वाढल्यात. ऑलरेडी लाईट्स आहेत, त्यात टीव्ही आला, त्यात स्क्रीन आला, मग तर मेलॅटोनिन सिक्रेशन आपलं चालूच होत नाही आणि म्हणून झोप येत नाही. 9:30ला बघा तुम्ही, प्रत्येकाला झोप येईल 9 ते 9:30च्या दरम्यान. तेव्हा आपण आयडियली झोपी गेलं पाहिजे, कारण की मग मेलॅटोनिन सिक्रेशन झालं की डीप स्लीप मिळते. डीप स्लीपमध्ये हार्ट, लिव्हर, युजली हार्टचा टाईम हा रात्री 2:30चा असतो. खूप हार्ट अटॅक्स रात्री येतात. सो ते जितकं तुम्ही लवकर झोपाल तेवढं डिटॉक्सिफिकेशनला वेळ मिळतो. सो बेसिक्स फॉलो केले ना हे सगळे, तरी मानसिक, शारीरिक आणि लिम्फॅटिक स्वास्थ्य आणि तुमचं श्वसन म्हणजे फुफ्फुसं, ऑक्सिजन, कारण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जास्त आहे, त्यामुळं श्वास जास्त घेणं गरजेचं आहे. सोपं आहे अरे. तू म्हणजे तुला आठवण आली, म्हणजे माझा यावर्षीचा न्यू इयर रेझोल्युशन काय होतं माहिती, की जेव्हा केव्हा मी होशमध्ये येईन. माझं नेचर कसं झालंय की मी तुझ्याशी बोलते तर तुझ्यातच इन्व्हॉल्ड असते, किंवा मी जे काही करते त्याच्यात, दॅट इज माय मेडिटेशन. म्हणजे मेडिटेशनला वेगळा वेळ काढायची गरज नाही. आपण जे काम करतोय त्याच्यात इन्व्हॉल्व व्हा, तुमचं मेडिटेशन झालं. ब्रेन वायर तशी बनले, ठीक आहे. ते करत असताना जेव्हा केव्हा मला ध्यान येईल तेव्हा मी फक्त स्माईल करेन. स्माईल केल्याने काय होतं, हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतात. 30,000 रुपयाला एक इंजेक्शन असतं हॅपी हॉर्मोन्स. सो इतके सिम्पल रेझोल्युशन्स तुम्हाला खूप काही देऊन जाऊ शकतात. सो आरोग्यासाठी ही 5 मूलमंत्र मला वाटतं भरपूर आहेत. तर मॅडम, आता आपण खूप काही गोष्टी डिस्कस केल्या. म्हणजे तुमची जी पूर्ण फिलॉसॉफी आहे, जी एक कम्प्लीट नवीन गोष्ट आहे, ती जाणून घेतली आपल्या ऑडियन्सनी. मला पण खूप वेगवेगळ्या गोष्टी माहिती झाल्या आज. आणि पण असं आहे की आपण म्हणतो ना की बऱ्याच गोष्टी असतात, त्या एका वेळी सांगणं खूप कठीण जातं. म्हणजे किती सांगितलं तरी कमी आहे. म्हणजे हा पॉडकास्ट 4 तास जरी आपण केला तरी पण कमीच पडेल, कारण की याला खोली भरपूर आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, माणूस जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो एक ओढ्यासारखा असतो. खूप खळखळ खळखळ आवाज असतो, त्याच्यात खूप पॉवर असते, खूप पॅशन असते. त्याला वाटतं की मला सगळं काही येतं आणि मीच खूप स्ट्रॉंग आहे. मग तो ओढा जसा असा, किंवा तो झरा, पाण्याचा झरा, धबधबा म्हणा, तो जसा असा आणखीन प्रगल्भ होत जातो, मॅच्युरिटी येते, अजून अभ्यास करतो, 4 लोकांना बघतो, तसा तो पसरत जातो आणि त्याची नदी बनते. पण तरी ती नदी खळखळत असते. पण आयुष्याच्या पुढे पुढे जितका अभ्यास, म्हणजे वय हे नका तुम्ही करू, तुम्ही त्याला मोजमाप लावला पाहिजे, तो अध्यात्माचा किंवा अभ्यासाचा किंवा अनुभवाचा. म्हणजे अध्यात्म, अनुभव आणि अभ्यास हे तिन्ही जर भेटले तर मग त्या नदीचं काय होतं, सागरात रूपांतरण होतं. म्हणजे त्याचा विस्तार अजून वाढतो, त्याची खोली वाढते आणि तितकीच त्याची उंची पण वाढते. सो माणसाला जर खरंच मोजायचं असेल तर माणसाची किती खोली आहे आणि किती उंची आहे हे आपण बघितलं पाहिजे. आणि ही खोली आणि उंची अध्यात्म, अभ्यास आणि अनुभव या तिघांमुळेच त्याचा विस्तार होत असतो. आणि हा विस्तार आपल्याला वाटतं कारण इंस्टाग्राम, इंटरनेटमुळे आपल्याला पटकन जज करणं, विदिन फर्स्ट 3 सेकंड्स इम्प्रेशन करणं, किंवा मला एका भेटीतच सगळं सांग, असं जे वाटतं ना, ते कुठंतरी आपण थोडं स्लो डाऊन होणं गरजेचं आहे. मला वाटतं कोविडनी आपल्याला शिकवलंय की आपण सगळ्यांनी थोडं स्लो डाऊन व्हावं, एकमेकांना वेळ द्यावा, एकमेकांना परत परत भेटावं, जाणून घ्यावं. आणि प्रत्येकाकडनं, म्हणजे लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत आपण शिकू शकतो, अवेलेबल राहू शकतो. फक्त तिथं शांतपणे बसणं, अवेलेबल असणं, म्हणजे जे पात्र अवेलेबल आपण म्हटलो तसं जरी आपण अवेलेबल असलो तर हळूहळू आपल्याला सगळं त्याचा जीवनाचा सार मिळत जातो. सो हा सार निश्चितपणे भरपूर मोठा आहे आणि हे कळायला पण खूप वेळ लागेल, कारण मी माझा प्रवास आयुष्यात अगदी 2 वर्षाच्या असल्यापासून सुरू केला. आज 40-45 वर्ष झाले हा प्रवास चालूच आहे. लोकांना विश्वास नाही बसायचा, पण ऍक्च्युअल मध्ये रियालिटी आहे. मला वाटतं म्हणूनच मी मिसेस इंडिया, मिसेस युनिव्हर्स जिंकू शकले. हा, ते तर रिझन असू शकतात. तर मॅडम, आता काय ऍट दी एंड ऑफ द पॉडकास्ट आपण खूप काही गोष्टी डिस्कस केल्या आता. तर बाकी राहिलेला आपण नंतर परत चर्चेत करूच. पण आता आपण काय केलं हे पण पाहिलंच. पण जाता जाता तुम्ही लोकांना
हे सांगा की त्यांनी त्यांच्या आयुष्यात कुठली गोष्ट नाही केली पाहिजे. व्हेरी गुड. थँक्यू सो मच फॉर दिस क्वेश्चन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्य ही एक रेस आहे आणि आपण सतत त्या रेसमध्ये पळत असतो की मला इथे प्रूव्ह करायचंय, तिथे प्रूव्ह करायचंय. कधी कधी या रेसमध्ये जाताना आपण दुसऱ्यांना जज करतो आणि मग आपण स्वतःला क्रिटिसाइज करतो. आपल्याला हे नाही कळत की आपण जे जजमेंट पास करतोय ते आपल्यावरच परत उलटून येणार आहे. आपल्या मन आपल्याला खात राहतं. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे काय करायचं हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याबद्दल आपण स्वतःला खूप क्रिटिकल होतोच की मला डाएट करायचं, एक्सरसाइज करायचंय, नीट काम करायचंय, टाइम मॅनेजमेंट करायचंय, प्रोकास्टिनेशन नाही करायचं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण काय नाही करायचंय हेही तितकंच महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय नाही करायचंय यात जजमेंट पास नाही करायचे. कारण जेव्हा मी दुसऱ्यांना म्हणेन तेव्हा माझं मन आणि माझा आत्मा नकळत सबकॉन्शियसली मला जज करत राहतं आणि मी नकळत स्वतःबद्दल क्रिटिकल होते. त्यामुळे आपली एनर्जी लॉस होतं. बऱ्याचदा बघा आपल्याला एनर्जी कमी वाटते की मी थकून गेलो, माझ्या शरीरात तेवढा एनर्जीच नाही किंवा उन्हाळा खूप आले. हे सगळं त्या जजमेंट्समुळे होत असतं. दुसरी गोष्ट, स्क्रीन टाईम जितका कमी करता येईल तितका कमी करून आपल्याला वाचनाची सवय लावायची. थोडे बुक्स आणा घरामध्ये. स्क्रीन टाईम संध्याकाळचा थोडा कमी करा. सोशलायझिंग थोडं कमी करून स्वतःसोबत राहा. जितकं तुम्ही स्वतःसोबत एकटे राहाल तितकं जास्त चांगलं. जितके बोर व्हाल तितकं जास्त उत्तम. बिकॉज बोर्डम इज द गेटवे टू क्रिएटिव्हिटी असं म्हटलं जातं. जर तुम्हाला नवीन संशोधन करायचं आहे तर पहिली फेज आहे की तुम्हाला खूप बोर व्हावं लागेल स्वतःसोबत. तरी तिथंच राहावं लागेल, बसावं लागेल, वेळ द्यावा लागेल आणि मग तुमचं पात्र वाढेल आणि मग त्यात क्रिएटिव्हिटीची भर पडेल. तिसरी आणि महत्त्वाची काय नाही करायचं तर मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला पिझ्झा, बर्गर, अमुक तमुक खाल्ल्याबद्दल क्रिटिसाइज नाही करायचं आणि खाताना आनंदानेच खायचं. जे काही खाल ते खूप आनंदाने खा. कारण जेव्हा जर तुम्ही खाताना घाबरलात किंवा स्वतःला क्रिटिसाइज केलं की अरे बिंज इटिंग केलं आणि नंतर ओव्हर वर्कआउट करून कॉम्पन्सेट केलं तर बॉडीमध्ये इन्फ्लमेटरी सेल्स वाढतात आणि त्यांनी कॅन्सर होतो. सो इन्फ्लमेटरी सेल्स वाढू नाही द्यायचेत आपले. ऑफकोर्स जर मी आज बर्गर, पिझ्झा, वडापाव खाल्ला तर मग मी 1 चमचा सीड्स खाऊ शकते, मी थोडे शेंगदाणे फुटाणे खाऊ शकते प्रोटीनसाठी आणि मग मी बॅलन्स करू शकते. सो हे बॅलन्स न्यूट्रिशन, थोडी मजा आणि थोडं टेस्टी आणि थोडं हेल्दी असा एक बॅलन्स तुम्ही पाळायचा प्रयत्न करा. आणि हे सगळं करत असताना स्वतःला क्रिटिसाइज कमी करा. म्हणजे तुम्ही बाहेर नॉन रिॲक्टिव्ह व्हाल. जास्त आपल्या हृदयात प्रेम असेल तर आपण बाहेर तेच प्रेम वाटतो. मी कुणाची मदत नाही करू शकले तर ठीक आहे, पण कुणाला त्रास तरी माझ्यामुळे झाला नाही पाहिजे. यासाठी या 3 गोष्टी प्लीज करू नका. याने तुमचं लाईफ सॉर्टेड होईल. दी ग्लॅमोवेल वे सॉर्टेड होऊ शकतं. थँक्यू तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि नक्कीच तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपली ऑडियन्स नक्कीच फॉलो करेल. थँक्यू सो मच. मला तुम्ही इथे बोलवलं. खूप छान असा हा मोमेंट होता आणि इथलं ऑफिस छान आहे, इथली लोकं छान आहेत आणि हा पॉडकास्ट करताना मला खूप मजा आली. त्यामुळे थँक्यू सो मच. तुमचा सगळ्यांचा अभ्यास होता, प्रश्नांचा अभ्यास होता आणि खूप क्वचित असं रिअल वर्क बघायला मिळतं. सो हे दिल्याबद्दल धन्यवाद. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.